श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर उपाय आणि सेवा करत असतो. कशासाठी? तर भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा व्हावी. भगवान शिवशंकरच एक देवता आहेत ना, ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात. त्यांना आपण पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो. त्यांना अनेक प्रकारची फुलं, पानं, पुष्प समर्पित होत असतात. त्याच्यामध्ये पंचपुष्प जे आहे तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पंचपुष्पामध्ये कोणकोणती फुलं असतात तर बघा, त्यामध्ये कनेराचं फुल असतं, त्याचबरोबर प्राजक्ताचं फुल असतं, अपराजिता ज्याला आपण गोकर्ण म्हणतो ते फूल असतं आणि त्याचबरोबर धतुरा ज्याला धोत्र्याचं फूल म्हणतात तर ते फूल असतं. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. धोत्र्याचं जे फूल आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि ते पंचपुष्पामधील एक आहे. तर त्यामुळे त्या फुलाचा जर आपण उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आपल्याला येत आहेत, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत, आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच कामात यश आपल्याला मिळत नाही, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. कशासाठी? तर शिवशंकरांची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्या जीवनातलं दारिद्र्य दूर व्हावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. घरामध्ये दारिद्र्य आहे, संकट आहे, दोष आहेत, अडचणी आहेत, सतत आजारपण आहे, घरामध्ये कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही आहे, घराला असं वाटतं की कोणाची तरी नजर लागलेली आहे, तर हा उपाय श्रावण महिन्यामध्ये करून बघा. आता मी तुम्हाला सांगेल की श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर याचे अनेक चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील. कारण श्रावणी सोमवार जो असतो तर तो महादेवांना समर्पित असतात आणि या दिवशी ते खूप प्रसन्न असतात. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया. या उपायासाठी आपल्याला 2 धोत्र्याची फुलं लागणार आहेत. ही फुलं तुम्हाला कुठेही तुमच्या आजूबाजूला झाडं झुडपं तुम्ही बघितली तर तिथे मिळून जातील. शक्यतो करून पावसाळ्यामध्येच धोत्र्याची जी फुलं असतात तर ती खूप छान प्रकारे उमललेली सुद्धा असतात. तर फुललेली ही जी 2 फुलं आहेत तर ती तुम्हाला घेऊन यायची आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथून घेऊन यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, पंचामृत तयार करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा सर्वच घ्यायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल त्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. आता हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही, कारण का आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी असतात. कारण आपण घरामध्ये थोडंफार निगेटिव्ह बोलतो किंवा घरामध्ये कटकट, भांडण, वाद होत असतात, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता असते थोडेफार. तर त्यामुळेच जर आपण मंदिरामध्ये हे उपाय करू तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात. तर आता हे फूल तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा, पंचामृतने अभिषेक करायचा, परत पाण्याने अभिषेक करायचा आणि शेवट जे थोडंसं पाणी असतं तर ते झेलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर चंदन, भस्म, त्याचबरोबर गंध, फुलं, अक्षता, तांदूळ, काळे तीळ सर्व तुम्हाला शिवशंकरांना समर्पित करायचं आहे. विधिवत सर्व पूजन प्रथम करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आपल्या जीवनातलं जे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. तुम्हाला सर्वांना शिवपिंड ही माहीत आहे कशा पद्धतीने असते. शिवपिंडावरती जिथनं जलाधारी जात असते, म्हणजे आपण शिवलिंगावरती पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी खाली जात असतं तिथेच अशोक सुंदरीची जागा असते, जी भगवान शिवशंकरांची मुलगी आहे. तर सर्वात प्रथम पहिलं फूल जे आहे तर ते तुम्हाला अशोक सुंदरीच्या जागेवरती समर्पित करायचं आहे. पण हे फूल समर्पित करत असताना कशा पद्धतीने करायचं तर फुलाचा जो खुललेला भाग असतो तर तो शिवलिंगाकडे करायचा आणि फुलाची जी दांडी असते तर ती जलाधारीकडे म्हणजे उत्तरेकडे तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीने पहिलं फूल तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करून तुम्हाला पहिलं फूल समर्पित करायचं आहे की घरातलं जे काही
दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ द्या, त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या आणि घरातील ज्या काही लक्ष्मी येते तर ती स्थिर राहू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करून पहिलं फूल समर्पित करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे फूल आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती समर्पित करायचं आहे. शिवलिंगावरती सुद्धा समर्पित करत असताना फुलाचा जो खुललेला भाग आहे तर तो आपल्याकडे आणि फुलाची जी दांडी आहे तर ती उत्तरेकडे, अशा पद्धतीने दुसरं हे जे फूल आहे तर ते शिवलिंगावरती समर्पित करायचं. समर्पित करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि परत तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे की हे भोलेनाथ, हे भोले भंडारी, जीवनातील सर्व दारिद्र्य, दुःख, अडचणी दूर करा, किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला 11 वेळेस दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे. अगदी छोटं आहे, अगदी 5 मिनिटामध्ये तुमचं 11 वेळेस म्हणून होईल. 11 वेळेस दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते पाणी आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो श्रावण महिन्यामधील सोमवारी जमलं तर सोमवारी करा, नाही सोमवारी शक्य तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. शक्यतो संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रदोष काळ जो असतो तर तो शिवशंकरांचा अतिशय प्रिय काळ असतो. तर त्यामुळे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर नक्की करा. हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे नसावं. आणि त्यानंतर महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.